भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून भोजन देणार, आपल्या लोकांस भेटून भोजन देणार. आज पण तुला तृप्त करणार, आज पण तुला तृप्त करणार. येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार, आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार. आज पण तुला बरं करणार, आज पण तुला बरं करणार. येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार, आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार. आज पण तुझ्यात क्रिया करणार, आज पण तुझ्यात क्रिया करणार. येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. प्रेमाची ही पाखरे ख्रिस्ता तुझी लेकरे, प्रेमाची ही पाखरे ख्रिस्ता तुझी लेकरे. इकडून तिकडे तिकडून इकडे, इकडून तिकडे तिकडून इकडे, फुरकून उडती चोहीकडे, फुरकून उडती चोहीकडे. सुवार्त जगवित रे ख्रिस्ता तुझी लेकरे, सुवार्त जगवित रे ख्रिस्ता तुझी लेकरे. प्रेमाची ही पाखरे ख्रिस्ता तुझी लेकरे, प्रेमाची ही पाखरे ख्रिस्ता तुझी लेकरे. एकच फांदी क्रूस कंबाची, एकच फांदी क्रूस कंबाची, त्या फांदीवर वसती आमुची,
त्या फांदीवर वसती आमची, स्वर्गात आमची घरे, ख्रिस्ता तुझी लेकरे. स्वर्गात आमची घरे, ख्रिस्ता तुझी लेकरे. प्रेमाची ही पाकरे, ख्रिस्ता तुझी लेकरे. प्रेमाची ही पाकरे, ख्रिस्ता तुझी लेकरे. पाय सुखाच्या मार्गावरती, पाय सुखाच्या मार्गावरती, जगतो आम्ही वचनावरती, जगतो आम्ही वचनावरती. हृदयात हर्ष भरे, ख्रिस्ता तुझी लेकरे. हृदयात हर्ष भरे, ख्रिस्ता तुझी लेकरे. प्रेमाची ही पाकरे, ख्रिस्ता तुझी लेकरे. प्रेमाची ही पाकरे, ख्रिस्ता तुझी लेकरे. आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. येशू तुला भेटतो हा कार्यक्रमासाठी तुम्हा सर्वांना मी स्वागत करीत आहे. प्रत्येक रविवारी दुपारी 3 वाजता एक कार्यक्रम होते. तुम्ही ऐका, लाभ घ्या, इतरांना सांगा. तसा मराठीमध्ये आणखीन एक कार्यक्रम प्रत्येक सकाळी पहाटे प्रसार होत आहे. सर्वे सरळ संगे सकाळ पहाटे तुम्ही उठल्यावर लावून बघा. बेतेल मुंबई लाईव्हमध्ये ते 2 मिनिटाचे संदेश तुम्हाला भेटेल. चला आजच्या दर्शनात जाऊया. स्तोत्रसंहिता 146:14, सॅम 46:14, 146:14. पतन पावणाऱ्या सर्वांना परमेश्वर आधार देतो व वाकलेल्या सर्वांना उभे करतो. पतन पावणारा म्हणजे हार मानून खाली पडणारा किंवा युद्धामध्ये हारून खाली पडणारा. पतन पावणाऱ्याला पण परमेश्वर मदत करतो. आणि दुसरं काय, वचन परत पाहूया. पतन पावणाऱ्या सर्वांना परमेश्वर आधार देतो व वाकलेल्या सर्वांना उभं करतो. आज पतन पावणं म्हणजे तुम्ही स्वतः खाली पडले, तुम्हाला कोण उचलणार. आणखीन वाकलेले कोणी तुम्हाला वाकले असेल म्हणजे दुसऱ्यामुळं तुम्ही वाकले किंवा खाली पडले, तुम्हाला पण उभा करतो परमेश्वर. चांगला परमेश्वर आहे ना. 118 भजन स्तोत्र संहिता 13 वचनामध्ये, साम 119:13 118:13 मी पडावे म्हणून तुम्हाला जोराने धक्का दिला. हा मराठीमध्ये सुंदर आहे. मी पडावे म्हणून तू मला जोराने धक्का दिलास, पण परमेश्वराने मला सावरले. तुम्हाला जोराने कोणी धक्का मारून तू खाली पडायलाच पाहिजे असं तुम्हाला धक्का मारला असेल तरी परमेश्वर तुम्हाला सावरतो. यशाया 41:10 आयसाया 41:10 यशाया 41:10 मत पाहत आहे. परमेश्वर म्हणतो, मी भिवू नकोस कारण मी तुझ्याबरोबर आहे. घाबरू नकोस कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्य करतो. मी आपल्या नीतिमत्य उजव्या हाताने तुला सावरतो. हो, तुम्हाला सावरणारा परमेश्वर आहे. तुम्ही स्वतःहून खाली पडले किंवा आणखीन कोणी तुम्हाला खाली पाडले किंवा वाकायला लावले, देव तुमची मदत करणार. म्हणून मिका 7:8 मिका 7:8 मिका 7:7 हे माझ्या वैरिणी, माझ्यामुळे आनंद करू नकोस. मी पडले तरी पुन्हा उठेल, मी अंधारात बसले तरी परमेश्वर मला प्रकाश असं देईल. मी पडलो
पण देव मला उचलणार, मला परत उभा करणार. माझे प्रिय बंधू बहिणींनो, तुम्ही स्वतःहून पडले का किंवा कोणी तुम्हाला पाडले का? मदत करणारा परमेश्वर एक आहे. पहिलं शामुएल 17 अध्यायामध्ये त्याच्या 44, फर्स्ट सामुएल 17:44, पहिला शामुएल 17:44, गोलियात राक्षस दाऊदाला पाहून म्हणतो, असा जवळ ये म्हणजे तुझे मांस आकाशातील पक्ष्यांना व वनपक्ष्यांना देतो. म्हणजे तुला मी फाडून टाकेल आणि तुझे मांस सगळ्या पक्ष्यांना देणार. ये जवळ ये, बघ तुला काय करतो बघ, असा राक्षस सवाल देतो. गोलियात राक्षस 40 दिवस युद्ध करण्यासाठी इस्रायलच्या समोर उभा राहिला. त्यांनी युद्ध केलं नाही, फक्त लोकांना म्हणाला, अरे या एकटाचे एक युद्ध करून बघा, मी एकटा आहे ना, माझ्याबरोबर युद्ध करा. पण कोणी तयार नाही, सौल राजा पण तयार नाही. नंतर दाऊद आला, मी जाऊन युद्ध करणार आला. पण दाऊद लहान होता, त्याच्या हातामध्ये काठी आहे. म्हणून गोलियात त्याला पाहून तो हसतो, म्हणतो, हे तो काठी घेऊन आला की मी कुत्रा आहे का? कुत्र्याला मारायला आला काठी घेऊन? अरे युद्ध आहे रे बाबा. म्हणतो, ये जवळ येऊन बघ तुला काय करतो बघ, सगळं फाडून फेकणार असं. पण दाऊद एवढंच म्हणतो, 47 वचनामध्ये, पहिले शामुएल 17:47, फर्स्ट शामुएल 17:47, आणि या सगळ्या समुदायाला कळून येईल की परमेश्वर तलवारीने व बाल्याने विजयी होतो असे नाही, कारण हे युद्ध परमेश्वराचे आहे, तो तुम्हाला आमच्या हाती देईल. तुझ्या हातामध्ये तलवार आहे, बाला आहे आणि एवढं मोठं सेना आहे, पण माझ्याबरोबर माझे प्रभू परमेश्वर आहे. हालेलुया. की फक्त तुला नाही, तुझ्या सगळ्या लोकांना परमेश्वर आमच्या हातामध्ये देणार. आता 48 वचनामध्ये, वर्स 48मध्ये, मग तो पलिष्ठी उठून दाऊदाशी सामना करायला जवळ आला. आता युद्ध करायला तो राक्षस जवळ आहे, लागला दाऊद जवळ. तेव्हा दावीद त्या पलिष्ठाचे सामना करायला सैन्य होते त्या दिशेकडे तोरणे धावला. तो जवळ यायला लागला आणि दाऊद जोराने धावायला लागला. धावत त्यांनी काय केलं, पुढचं वचन 49 वचन, दाऊदाने आपल्या बटव्यात हात घालून त्यातून एक गोटा घेऊन गोफणीत घातला आणि ते गर 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 फिरवून पलिष्ठाच्या कपाळावर असा मारला की तो त्याला कपाळात घुसला आणि तो जमिनीवर पालता पडला. देवाने असं सांगितलं, जे तुम्हाला पाडतात किंवा पाडायला बघतात ते खाली पालता पडणार. वाह, पालता पडणार. तुम्हाला फक्त धक्का मारले, तो कसं पण खाली पडायला पाहिजे. किंवा तुम्ही दगडाचा टेज लावून खाली पडले किंवा तुमच्या गुणामुळे तुम्ही खाली पडले. पण शत्रू जे दाऊदाला पाडायला आला त्याला देवाने पाडलं. तुम्हाला जे पण लोक पाडायला येतात मनाने किंवा शरीराने किंवा आपल्या ज्ञानाने, तुला खाली पाडणारच मी, बघ रे, असं म्हणता का? असं म्हणत आहे ते लोक. देव म्हणतो, पाडायला येतं ना ते पडणार खाली, मी त्यांना पाडणार. असं खाली पडला. आणि नंतर 51 वचनामध्ये, वर्स 51, आणि दाविदाने धावत जाऊन त्या पलिष्ठाच्या छातीवर पाय दिला व त्याचीच तलवार म्यानातून काढून त्याला ठार करून त्याचे शिर छेदले. आपला महावीर गतप्राण झाला हे पाहून फिलिस्ती पळून गेले, शत्रूचे सगळे पळून गेले. आणि दाऊदाच्या 57 वचनामध्ये, वर्स 57, जो दाऊदाला मारायला आला त्याचं काय झालं, दावीद पलिष्ठाला मारून परत आला तेव्हा त्याचे शिर त्याच्या हाती होते. त्याच्या हाती. फिलिस्ती म्हणाला, माझा आता तुला फाडेल. आता दाऊदाच्या हातामध्ये त्या पलिष्ठाचा डोका आहे, डोकं कोकासारखं आहे.
तुम्हाला पाडायला येणार ना तो खाली पडणार. आता दुसरी गोष्ट, 3 गोष्ट आपण पाहणार आहे. दानिएल 3रा अध्याय, दानिएल 3रा अध्याय, त्याच्या 15 वचनामध्ये, दानिएल 3:15, दानिएल 3:15, दानिएल 3:15. तुम्ही या सगळं वाद्याचा आवाज ऐकणार तर मी केलेल्या मूर्तीपुढे तुम्ही साष्टांग दंडवत घातले तर बरे, नाही घातले तर तुम्हाला दगदगीत अग्नीच्या भट्टीत ताबडतोब टाकण्यात येईल. तुम्हाला तिथं टाकणार, तुम्हाला ढकलून देणार आगीच्या भट्टीमध्ये. माझ्या हातातून तुम्हाला सोडवेल असा कोणता देव आहे? पण सातरा मेषक अबेदनेगो घाबरले आणि ते म्हणलं की आम्ही ज्या देवाची उपासना करतो तो आम्हाला सोडवायला सामर्थ्य आहे. नाही सोडवले तरी आम्ही या मूर्तीची पूजा करणार नाही, आम्ही जिवंत देवाची आराधना करणार आहे. असं म्हटलं तर राजाला खूप राग आला आणि राजाने 19 वचनामध्ये, वर्स 19मध्ये त्या आगीच्या भट्टीला नेहमीपेक्षा 7 पट तप्त करा म्हणला. 7 पट तप्त करा. आणि 20-21 वचनामध्ये मग त्याने आपल्या सैन्यातील काही बलिष्ठ पुरुषांना आज्ञा केली की सद्रक, मेशक व अबेदनेगो यांच्या मुसक्या बांधून त्यांना त्या तप्त आगीच्या भट्टीत टाका. बलिष्ठ लोक आले यांना बांधायला. तेव्हा त्या पुरुषाने त्याने त्यांचे पाय, मोजे, अंगरखे, जगे वगैरे सगळे बांधून दगड अग्नीच्या भट्टीत टाकले, म्हणजे फेकले आगीत. आता 22 वचनामध्ये बघा, जे यांना फेकायला आले, टाकायला आले ना, त्यांचं काय हाल झालं. ते बलिष्ठ लोक होते, बलवान लोक होते. राजाचा हुकूम अगदी सक्त असल्यामुळे ती भट्टी फारच तप्त केली होती. म्हणून ज्या पुरुषांनी सद्रक, मेशक व अबेदनेगो यांना तिच्यावर नेले ते ज्वालाने भाजून मेले. म्हणजे यांना तिथं फेकले पण इथे मरून पडले. बघा, तुम्हाला पाडणारा खाली पडणार. हे बलिष्ठ लोक होते. हे त्या तिघांना बांधून इथून चेंडूसारखा असं फेकतात. इथून फेकले, त्यांना टाकले तिकडे, पण इथे मरून पडले. नंतर 7 मेघा दाबाचं तर काय झालं. 26 वचनामध्ये, वर्स 26, मग नबोतच्या दगदगीत अग्नीच्या भट्टीच्या दारानजीक जाऊन म्हणाला, अहो सद्रक, मेशक व अबेदनेगो परात्पर देवाचे सेवक हो, अग्नीतून बाहेर या. तेव्हा सद्रक, मेशक व अबेदनेगो अग्नीतून बाहेर आले. यांना उचलून फेकले, टाकले, देवाने बंधन खोलले. आता चालत येतात अग्नीमध्ये. वाव, हालेलुया. चालत फिरत होते. पाडणारा पडणार, पाडलेला तुम्हाला देवबापा उचलणार. विश्वास धरा. आता आगीच्या भट्टीतून बाहेर आले आणि त्याला 27 वचनामध्ये त्यांना काय नुकसान झाले नाही. त्या आगीचा गंधही त्यांना लागला नव्हता. आता परमेश्वर म्हणतो, यांच्या देवाच्या स्तुती असो. 28 वचनामध्ये यांच्या देवाच्या स्तुती असो. म्हणून या देवाच्या स्तुती करा, त्याचा धन्यवाद असो. असला देव कोण आहे. त्याने आपल्या देवावर विश्वास ठेवला. देवाने आपलं सर्व पाठवून त्यांना सोडवला. यांना आम्ही फेकलो, टाकलो खाली, पण देवपताने उचलून बाहेर लावला. आता तुमच्यावर असं करणार. आता आणखीन एक गोष्ट, दानिएल 6 अध्यायामध्ये इथं राजाने एक आज्ञा दिली की 30 दिवस तुम्ही फक्त राजाचं नाव घेऊन प्रार्थना करा, इतर देवाच्या प्रार्थना करायला नाही पाहिजे. पण दानिएल 6:10मध्ये, दानिएल 6:10मध्ये दानिएलला माहिती पडलं, राजाने कानून पास केले. फरमानावर राजाचे हस्तक्षेप झाले, तरी तो आपल्या घरी गेला. त्याच्या खोलीतल्या खिडक्या यरुशलेमाच्या दिशेकडे असून उघड्या होत्या.
त्याने आपल्या नित्यक्रमाप्रमाणे दिवसातून 3दा गुडघे टेकून प्रार्थना केली व आपल्या देवाचे धन्यवाद केला. हे पाहून लोकांनी राजाकडे तक्रार केली, राजा बघा, तुमच्या देशामध्ये दानिएल नावाचा मोठा पुरुष आहे ना, तो सगळ्यात मोठा अधिकारी, तर तुमचं आज्ञा ऐकली नाही. तो बघा नेहमी आपल्या देवाकडे प्रार्थना करतो, तुमच्याकडे प्रार्थना करायला पाहिजे ना. मग राजाने त्याला सांगितलं. आता दानिएल 6 अध्याय 16 वचनामध्ये, दानिएल 6:16, त्यावर राज्य आज्ञावरून दानिएलला आणून सिंहाच्या गुहेत टाकले. राजा म्हणतो, ज्या देवाची तू नित्य सेवा करतोस ना, तो तुला सोडेल. आता याला टाकले. 20 वचनामध्ये आता राजा त्या गुहेजवळ येऊन हाक मारायला लागला जोराने, हे दानिएला, जिवंत देवाच्या सेवका, ज्या देवाची सेवा तो नित्य करतोस त्याला सिंहापासून तुला सोडवता आले की नाही? मी तुला सोडवता यायला नाही, मी तुला सोडू शकला नाही, पण त्या देवाचे तू नित्य अपवासना करतो, आराधना करतो, तो तुला सोडवायला सामर्थ्य होता का? दानिएल म्हणतो 22 वचनामध्ये, अहो राजा, माझ्या देवाने आपला दिवदूत पाठवून सिंहाची तोंडे बंद केली आहेत. त्याने मला काही एक उपद्रव केला नाही, कारण त्या देवासमोर मी निरपराधी होतो व महाराज आपलाही मी काही अपराध केला नाही. देवासमोर निरपराधी, राजासमोर पण काही मी अपराध केले नाही, माझा हात शुद्ध आहे. मग राजाला खूप आनंद वाटला. 23-24 वचनामध्ये, 23 आणि 24, 6च्या 23-24 दानिएल, तेव्हा राजाने अत्यंत हर्षित होऊन आज्ञा केली की दानिएलस गुहेतून बाहेर काढा. फेकले दानिएलला. आता उचलू लागले. त्याला गुहेतून बाहेर काढले तेव्हा त्याला काही इजा झाल्याने दिसून आले नाही, कारण त्याच्या आपल्या देवावर भरोसा होता. आता राजाला आला राग. ज्या लोकांनी दानिएलला सिंहाच्या गुफेमध्ये पाडायला सांगितले, टाकायला सांगितले, म्हणजे दानिएलला पाडलं ना, त्यांचं काय हाल झालं? तेव्हा ज्या माणसांनी दानिएलावर आरोप आणला होता, म्हणजे दानिएलला सिंहाच्या तो गुफेमध्ये टाकायचा कारण होते, त्यांना राजाने आज्ञा दिली, त्यांना पकडून आणा. त्यांना पकडून आणले आणि त्यांना व त्यांच्या बायका मुलांना सिंहाच्या गुहेत टाकले. जे दानिएलला टाकले ते आता टाकून गेले, ते पडले. तेव्हा ते सिंहाच्या दडाक्यातून सापडून त्या गुहेच्या तळाशी पोहोचेपर्यंत सर्वांच्या हाडांचा त्यांनी चोराडा केला. आता उरून फेकले यांना. दानिएल पण तसंच टाकले ना, उरून टाकले ना. आता हे 120 लोक, यांची बायकं मुलं किती असलं बघा, ओढून टाकले. ते गुफेच्या जमिनीमध्ये पोचेपर्यंत शियाने त्यांच्यावर झडप घालून सर्वांच्या आडगे मोडगे चोरचूर केले, त्याला फाडून काढले. तुम्हाला कसं पण पाडायचं असो, तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला पाडायला प्रयत्न करतात. तुमच्या भाऊ, तुमच्या मंडळी किंवा तुमच्या कुटुंबाचे काही लोक तुम्हाला पाडायचे प्रयत्न करतात. हा खाली पडायला पाहिजे, याला या पदातून खाली आणायला पाहिजे, हा देव देव म्हणतो, स्तुती म्हणतो, याला खाली पडायला पाहिजे किंवा पडला पाहिजे. तुम्ही पडला तरी तो हसणार, त्याने तुम्हाला पाडलं तरी ते हसणार. पण तुम्ही पडला किंवा कोणी तुम्हाला पाडले, एक देव आहे, प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी स्वर्गातून खाली आले आणि क्रूसावर मरण पावले, यासाठी आम्हाला पापापासून, रोगापासून, श्रापापासून सुटकारा मिळावा. आणि येशूला क्रूसावर मारले, तो मेला आणि त्याला खबरामध्ये टाकले किंवा पाडले, गेला येशू असं म्हटले. पण येशू दुसरा दिवस जिवंत उठला, मरणाला जिंकला, शैतानाला जिंकला. आज येशू जिवंत आहे, म्हणतो मला खाली पाडले, मला देवाने उठवलं, तुम्हाला पण उठवणार. हालेलुया.
येशूला पाडले, म्हणलं गेला येशू आता. शैतानाला वाटलं आता येशूच्या गोष्ट संपली, पण तिचं येशू जिवंत उठला. शैतान घाबरला, लोक घाबरले. तर तुमच्या विरुद्ध जे उठणार ना त्यांना देवबाबा करणार. ते त्यांच्या हत्यार असू दे. यशाया 54:17, आयझाया 54:70, यशाया 54:17. तुझ्यावर चालण्यासाठी घडलेले कोणतेही हत्यार तुझ्यावर चालणार नाही. तुझ्यावर आरोप ठेवणाऱ्या सर्व जीवांना तू दोषी ठरवशील. परमेश्वराच्या सेवकाचे हेच वतन आहे, हीच माझ्याकडून मिळालेही त्याची नीतिमत्ता आहे, असे परमेश्वर म्हणतो. कुठलाही हत्यार तुमच्या विरुद्ध तयार आहेत का? हां, त्याने तयार केलेले हत्यार, पण ते तुमच्यावर चालणार नाही. त्याने केले जादू मंतर, जादू टोलणे केलेले तुमच्या विरुद्ध, काहीच तुमच्यावर चालणार नाही. चला प्रार्थना करूया. पडलेल्यांना उठवतो, जे पाडले गेले त्यांना पण उठवतो. तुम्ही स्वतः खाली पडले का? कोणी तुम्हाला धक्के मारून, जोराने धक्के मारून खाली पाडले का? देव तुमच्या मदतीला आहे. तुम्ही चुकी केले, पापामध्ये पडले, तुम्हाला माहीत आहे माझ्या चुकीने मी पापामध्ये पडलो, किंवा कोणी मला या पापामध्ये फसवलं, असं तुम्ही म्हणता का? तुमच्या जीवनात तुम्हाला पाडण्यासाठी किती जण प्रयत्न करतात, किंवा खाली किती वेळा पाडले पण तुम्हाला, पण देव म्हणतो तू 7 वेळे पडलं तरी तो परत उठणार, कारण तो नीतिमान आहे. आणि तुला पाडलेल्या लोकांना मी दंड देणार, पण पडलेला तुला किंवा पाडले गेला तुला मी उचलेन. दानिएलसारखा, सातारा मेशा अभेदसारखा, दाऊदासारखा. चला प्रार्थना करूया. पवित्र देव बापा, धन्यवाद प्रभू, जे खाली पडले त्यांना तो उठवतो प्रभू. जे पाडले गेलेले त्यांना पण उठवतो प्रभू. आता पडले किंवा पाडले, मी पापामध्ये पडलो, मला देव प्रभू उभा करणार का? उभा करणार प्रभू. जे कोणी तुझ्याकडे म्हणतात याच्यामध्ये मी पडलो, इथून पडलो, या गोष्टीमध्ये पडलो, किंवा मला कोणी पाडले खाली, धक्के मारून मला खाली पाडले, त्यांच्या मदत कर प्रभू. पापाच्या जीवनापासून उचल प्रभू. शैतानाच्या बंधनातून उचलून काढण प्रभू. लोकांनी यांच्याविरुद्ध षडयंत्र केलेलं आहे त्या सर्वातून त्याला सोडव आणि त्यांना उभा कर प्रभू. आणि जे शैतान किंवा लोक यांना पाडायला प्रयत्न केले होते, करत आहे, ते सगळे पडून जाऊ दे प्रभू. तो जिवंत परमेश्वर आहे. आज पण शैतानाच्या आत्मा तुझ्यासमोर पडतात खाली. तसंच देवबापा प्रत्येक शत्रूच्या हत्यार पडू दे. आणि तुझ्या वचन ऐकून विश्वास करणारा प्रत्येक जणांना तू सावर प्रभू, आणि तू त्याला उचल प्रभू, तुझ्याबरोबर बसव. येशूच्या नावाने मागितो म्हणा, ऐक प्रभू राजा. आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू. देव तुम्हाला आशीर्वाद करो. आमेन. आमचा पत्ता बेतेल पेंटिकॉस्टल चर्च, बेतेल चर्च रोड, कामराज हायस्कूलचा मागे, 90 फीट रोड, धारावी, मुंबई 17. आमचा फोन नंबर 8856653531 किंवा 9833333722 किंवा 932334244695.